अ, त्या देवाला आत्मभ्रांती नाही आणि जीवाला काय तर आत्मभ्रांती आहे. अ, आत्मभ्रांती का? तर जीवाची उपाधी मलिन आहे आणि देवाची उपाधी शुद्ध आहे. आणि म्हणून देवाला काही भ्रांती नाही आणि जीवाला काय तर भ्रांती आहे. आणि म्हणून देवाला शरीर मी वाटत नाही किंवा जग खरं वाटत नाही आणि जीवाला शरीर मी वाटतं आणि जग सुद्धा खरं वाटतं. म्हणून हा सर्वातला त्या ठिकाणी मोठा असणारा फरक आहे, असं या ठिकाणी सांगायला लागले. आणि ज्या पुरुषास देहादिकांच्या ठिकाणी आत्मभ्रांती नाही, त्यांना बोधदृष्ट्या देव म्हणायला हरकत नाही. म्हणून ज्यांना आत्मभ्रांती नाही, त्यांना देव म्हणायला काही हरकत नाही. कारण का? तर त्यांना आत्मभ्रांती नाही. आत्मभ्रांतीमुळं याला देव मानता येत नाही. कारण देहाच्या ठिकाणी काय याची आत्मभ्रांती आहे. कारण देहाच्या ठिकाणी देहालाच मी म्हणायला लागला. कारण देहामुळंच देहच मी आहे किंवा देहाला धरूनच या ठिकाणी मी एवढाच आहे आणि देहाचे धर्म स्वतः या ठिकाणी आपल्याकडे घेऊन देह धर्मानेच वागतो आणि देहाहून मी वेगळा आहे असं त्या ठिकाणी ज्याच्या ठिकाणी विचारत नाही. देहासकट मी आहे आणि देहासकट मी असून देह संबंधी जे आहेत ते माझे आहेत. अशी जी काही भ्रांती आहे, तर ही मनुष्य देहातल्या जीवाला नाही तर इतर सर्वच जीवाला आहे आणि मनुष्य देहातल्या जीवाला इथं संतांच्या संगतीमध्ये येऊन विचारानं त्याला ती आत्मभ्रांती दूर करता येते आणि इतर देहातल्या जीवाला अशा प्रकारची ही व्यवस्था नाही. कारण त्यांचे शरीर हे फक्त संसाराच्याच कामे आहेत आणि मनुष्य देहातला देह हा इथं याला आहार निद्रा भय मैथुन सर्व योनी समसमान परी मनुष्य देही ज्ञान अधिक जाणू पयासे. आता आहार निद्रा तर सर्व योनी समान आहेत, परंतु मनुष्य देहामध्ये हे ज्ञान अधिक आहे. म्हणून मनुष्य देहाचे ज्ञान आहे. म्हणून मनुष्य देहातल्या ज्ञानाला आपल्याला या बुद्धीचा उपयोग करून भ्रांती काढता येते आणि भ्रांती ही देहाच्या ठिकाणी आहे. कारण देहाला धरूनच मी मला जन्मणारा, मरणारा, सुखी, दुःखी, पापी, पुण्यवान हे सर्व काही धर्म आपण हे दुसऱ्याला धरून बोलायला लागलो. पण वास्तविक आपण चैतन्य स्वरूप आहोत, की जितका देव चैतन्य आहे किंवा रामकृष्णाचे शरीर जसे त्या ठिकाणी मायेचे आणि इतर देहातले शरीर हे माये अविद्याकृत तमोगुणाचे किंवा मायापासून पंचभूत आहेत आणि पंचभूताच्या तमोगुणापासून हे शरीर आहे. म्हणून याच्या ठिकाणी मलिनता आहे आणि म्हणून जीवाला भ्रांती आहे आणि त्याला मी कोण आहे अशा प्रकारचं कळण्याची काही भ्रांती आहे आणि त्याची उपाधी मलिन आहे. आणि देवाची उपाधी कशी आहे? शुद्ध आहे आणि म्हणून देवाला भ्रांती नाही. वास्तविक उपाधी मध्ये फरक आहे, स्वरूपात काही फरक नाही. कारण स्वरूपात जर फरक असता तर आपण पाहतो की हरिपाठामध्ये एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तो दुर्गमा न घाली म्हण. कारण हरी आत्मा जीव शिव एक आहे. म्हणजे खोट्याकून काय आहे तर फरक आहे आणि खऱ्याकून एक आहे. म्हणून फरक आहे पण खऱ्याकून नाही तर खोट्याकून आहे आणि एकता आहे तर खऱ्याकून आहे. म्हणजे खऱ्यानं देव आणि आपण एक आहोत आणि खोट्यानं आपण त्या ठिकाणी वेगळे वाटायला लागलो. म्हणजे आपण खोट्यानं जीव आहोत आणि खऱ्यानं देव आहोत. देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. कारण जसं घटाकाश घटामध्ये आकाश असलं तर त्या घटातला आकाश घट नाही किंवा ह्या घटातला आकाश आणि त्या घटातला आकाश यांच्यात भेद नाही आणि भेद आहे
तर तो उपाधिकृत आहे. आणि उपाधिकृत आहे म्हणल्यावर खोटा भेद आहे. या आकाशातला आणि त्या आकाशातला. कारण ह्या घटात बी आकाश आहे आणि त्या बी घटात आकाश आहे. पण दोन्ही घटातला जो काही भेद आहे, तर तो उपाधीनं भेद आहे. म्हणजे खोट्यानं भेद आहे, खऱ्यानं काय तर अभेद आहे. म्हणून तशा प्रकारचं देवात आणि माझ्यामध्ये खऱ्यानं काय तर अभेद आहे आणि खोट्यानं काय तर भेद आहे. म्हणजे भेद खोटा आहे म्हणजे वास्तव काय अभेद आहे. म्हणून जीव अवघी देव खोटा नागवी संदेह. कारण जीवच काय देव आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं आपल्याला सहज लक्षात येण्यासारख्या गोष्टी या ठिकाणी सुद्धा हेच सांगायला लागले की देवात आणि जीवात काही फार मोठा फरक नाही. कारण देव आणि जीव एकच आहे. परंतु देवाच्या ठिकाणी काय तर भ्रांती का नाही तर त्याची उपाधी शुद्ध आहे. आणि जीवाला भ्रांती का आहे तर त्याची उपाधी मलिन आहे. म्हणून त्याला आपलं अंतःकरण उपाधी स्वच्छ केली तर त्याला सुद्धा मी आत्मा आहे, जाणणार आहे, मी ब्रह्म आहे अशा प्रकारचं त्याला बोध होऊ शकतो. त्यानं आपली अंतःकरण उपाधी निर्मळ करावं म्हणून ज्ञानेश्वरीत सांगितलं की तया स्वांतकरण जिता सकळ कामोपशांता परमात्मा पुरवता दुरी नाही. म्हणून ज्यानं आपलं अंतःकरण जिंकलं त्याला परमात्मा दूर नाही आणि दुसरा बी नाही. पण अंतःकरण या ठिकाणी ज्यानं आपलं जिंकलं त्याला ज्यानं आपलं अंतःकरण ताब्यात घेतलं त्याला आणि असा प्रकारचा त्या ठिकाणी त्याला परमात्मा दूर नाही. म्हणजे तोच परमात्मा आहे अशा प्रकारचं त्याला तो भानावर येऊ शकतो. म्हणजे मी चैतन्य स्वरूप आहे आणि या सर्वांचं अधिष्ठान जे आहे तर ते मी आहे असे लक्षात घेऊन त्याला जी काही भ्रांती असते तर ती भ्रांती राहत नसते. आणि यासाठी या ठिकाणी हा सर्व काही बोध आसन किंवा खाटोटोप आसन तर ते कशासाठी आहे तर अंतःकरण शुद्धीसाठी आहे. आत्मा तर परमात्माच आहे. आणि सगळे साधना असतील तर ते अंतःकरण शुद्धीचेच आहे. कारण अंतःकरण शुद्ध झाल्यावर परमात्मा करायचा नाही तर असल्याला ध्यानात येतो. कारण होय तो आधीचे आहे परी काय की जे बुद्धी तैशी नव्हे. मग परमात्मा आधीचा आहे का बुद्धी तशी नाही हा परमात्मा नाही. बुद्धी तशी नाही हा परमात्मा पहिलाच आहे. होय तो आधीच आहे परी काय की जे बुद्धी तैशी नाही. कारण बुद्धी तशी नाही वास्तव हा परमात्मा पहिलाच आहे. आणि म्हणून या ठिकाणी तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येऊनी गोपाळ राही तेथे. कारण चित्त शुद्ध करायचं परमात्मा आहेच. अस्तीची वस्तू होईच तरी आपली स्वस्ती सहजी आपण केली. कारण जो आहे तर ते या ठिकाणी मीच परमात्मा स्वरूप आहे असं आपलं वास्तविकता प्रत्येकाला ध्यानात घेता येते. आणि ती कशामुळं तर आपलं अंतःकरण शुद्ध झाल्यावर त्याला सहजच आत्मबोध होत असतो. आणि म्हणून या ठिकाणी तया अंतःकरण जिता. कारण अंतःकरण जिंकणारालाच बाकीच्याला नाही. कारण ज्यानं आपलं अंतःकरण आपल्या ताब्यात घेतलं. जो आपल्या अंतःकरण ताब्यात घेतलं म्हणजे तो आपल्या मनाला ताब्यात घेऊन चालतो. आणि तोच या ठिकाणी लक्षात घेतो की आपलं वास्तविकता काय आहे. आणि बाकीचे जे मनाच्या ताब्यात गेले तर मनोमार्गे गेला तो तिथेच मोकळा हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. कारण तिथंच त्या ठिकाणी त्याचं संपलं. कारण मनोमार्ग अशा प्रकारचा दुर्गतीला नेणारा आहे आणि जीवाला अधोगती प्राप्त करून देणारा अशा प्रकारचा हा मार्ग आहे. म्हणून हा मनोमार्ग आहे. ज्यानं आपलंच मन संतांच्या ठिकाणी लावलं किंवा संतांच्या संगतीमध्ये आला तर किंवा आपल्या मनाला संतांच्या संगतीच संस्कार त्याच्यावर
अंतःकरणाला पडले, मनावर पडले, तर त्याची त्या ठिकाणी परमात्मा मी आहे इथपर्यंत त्या ठिकाणी त्याला लक्षात येऊ शकतं. कारण हरिपाठात सांगितलं की संताची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथी. कारण संतांच्या संगतीमध्ये जीवाला अशा प्रकारचं त्या ठिकाणी ज्ञान होत असतं की परमात्मा दूर नाही, आस्थेची वस्तू होय जी. कारण असणाराच जो काही जाणणारा आहे त्याच्याहून परमात्मा वेगळा नाही. कारण तोच आहे. आणि अशा प्रकारची जी काही भ्रांती होती की परमात्मा काहीतरी वेगळा वाटत होता, तर ही भ्रांती संतांच्या संगतीत जात असते. म्हणून भ्रांतीही समोर गेली, दिसू लागली वाट, नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट, एका जनाधारी पावलो पंढरी पेठ. कारण अशा प्रकारची जी भ्रांती होती तर ती राहिली नाही. म्हणजे जो भ्रम झाला होता तर तो विचारानं राहिला नाही. आणि म्हणून हा विचार संतांच्या संगतीमध्ये होत असतो. म्हणून जीवांना देहादिकांच्या ठिकाणी आत्मभ्रांती असण्याला कारण काय आहे? तर उपाधी आहे. म्हणून की आत्मभ्रांती असण्याचं कारण काय आहे? तर उपाधी मलिन. तर मलिन काय? तर अविद्या. तर ती उपाधी मलिन आहे म्हणून जीवाला काय आत्मभ्रांती आहे. आणि देवाला काय की आत्मभ्रांती ते आत्मभ्रांती नसण्याचं कारण काय आहे? तर उपाधी शुद्ध आहे. उपाधीमध्ये फरक आहे. म्हणजे देवात आणि जीवात जरी करता फरक वाटला तर तो उपाधिकृत आहे, वास्तव नाही. म्हणून जीव आणि देव एक आहे असं त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची अडचण नाही एक म्हणायला. कारण जी काही भ्रांती आहे तर ती कशामुळे आहे? तर ती हेच कारण आहे. तर देहाच्या ठिकाणी आत्मभ्रांती असण्याचं कारण काय आहे? उपाधी. मलिन सत्वगुण. कारण मलिन आहे. जीवाची उपाधी कशी आहे? मलिन आहे. आणि देवाची उपाधी काय? तर त्यांना देहात्म भ्रांती नसण्याचं कारण काय? तर त्यांची शुद्ध सत्वगुण होती माया आहे. त्यांची उपाधी कशी आहे? शुद्ध सत्वगुण होती माया आहे. आणि म्हणून त्यांना काय नाही तर अशा प्रकारची आत्मभ्रांती नाही. म्हणून त्यांना भ्रम नाही आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी अज्ञान नाही. आणि म्हणून त्यांना ज्ञान प्राप्त करून घ्यायची गरज नाही. जीवाला का गरज आहे? तर जीवाला अशा प्रकारची भ्रांती आहे कारण त्याची उपाधी मलिन आहे. आणि मलिन उपाधी असल्यामुळं त्याला ती भ्रांती आहे. आणि भ्रांतीमुळं त्याला त्या ठिकाणी आचार्याची गरज आहे. आचार्याच्या उपदेशाची का गरज आहे? तर त्याला भ्रांती असल्यामुळे. भ्रांती काय आहे? तर उपाधी मलिन आहे. वास्तव तो चैतन्यच आहे. उपाधी मलिन आहे. उपाधी मलिन असल्यामुळे आणि भ्रांती असल्यामुळं ती भ्रांती जाण्यासाठी आचार्य उपदेशाची त्याला गरज आहे. आणि आचार्याच्या उपदेशानं त्याची भ्रांती ही जात असते. म्हणून या ठिकाणी संतांच्या संगतीची सर्वांनाच काय गरज आहे. कारण संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देतो ग्वाही. कारण वेदानं सुद्धा सांगितलं की आम्हीच सांगत नाही असं नाही, तर वेद पण हेच सांगतो की संताशिवाय जीवाचा उद्धार होत नाही. गुरुशिवाय अशा प्रकारचा उद्धार जीवाचा होत नाही. म्हणून वेद देतो ग्वाही. कारण वेदाची ग्वाही दिली. कारण वेदाचं मनोगत या ठिकाणी सांगितलं. जसं ज्ञानेश्वर महाराज सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये सुरुवातीला वेद प्रतिपाद्या की ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. कारण मी सांगायलो नाही तर वेदानं सुद्धा हेच प्रतिपादन केलं. आणि असं वेदाची त्या ठिकाणी ग्वाही द्यायला लागले. कारण वेद सुद्धा हेच सांगायला लागला. वेद अनंत बोलला अर्थ इतकाचे साधिला.
विठोबाशी शरण जावे, निज निष्ठा नाम घ्यावे, किंवा वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, असं वेदाचं त्या ठिकाणी जे काही मनोगत आहे किंवा वेदानं काय सांगितलं तर ते सांगताना या ठिकाणी वेदाचं तात्पर्यच आपल्यापर्यंत पोहोचलं. आणि म्हणून या ठिकाणी रामकृष्णाचं त्यांना काही ते आत्मभ्रांती नसल्याचं कारण काय, तर त्यांची उपाधी कशी आहे तर शुद्ध आहे आणि जीवाची उपाधी मलिन आहे. म्हणून जीवाची उपाधी मलिन असल्यामुळं त्यांना भ्रांती आहे आणि देवाची उपाधी शुद्ध असल्यामुळे देवाला भ्रांती नाही. वास्तव चैतन्य, जीव सुद्धा चैतन्यच आहे, देव सुद्धा चैतन्य आहे. कारण चैतन्यपणामध्ये कसल्याच प्रकारचा या ठिकाणी फरक नाही, परंतु उपाधीमध्ये मात्र फरक आहे. आणि उपाधीमध्ये फरक असल्यामुळं जीवाला भ्रांती, देवाला भ्रांती नाही, असं या ठिकाणी सांगायला लागले. आणि म्हणून जीवाला अविद्याकृत भ्रांती आणि देवाला मायाकृत सर्वज्ञता आहे. म्हणून जीवाला कोणती भ्रांती आहे तर अविद्याकृत भ्रांती आहे आणि देवाला मायाकृत सर्वज्ञता आहे. कारण देवाला सर्वज्ञता आहे, परंतु कशी आहे तर मायाकृत आहे. कारण मायेमुळे त्या ठिकाणी सर्वज्ञता आहे. आणि जीवाला जी भ्रांती आहे तर ती अविद्याकृत आहे. म्हणजे खोट्यानंच या ठिकाणी खोट्यामध्येच भेद आहे आणि वास्तव अभेद आहे. म्हणून वास्तव अभेद आणि कल्पित भेद. म्हणून अशा प्रकारच्या ठिकाणी ती जर कल्पना जर गेली तर मग जीव सुद्धा स्वतःच मी देव आहे अशा प्रकारचं त्याला ज्ञान होऊ शकतं. एका जनातही कल्पची मोराला तोची हरी झाला ब्रह्मरूप. कारण कल्पना जर निघून गेली तर त्याला ब्रह्मरूपता सिद्ध आहे. कारण त्याला काही ब्रह्मरूप करायचं नाही, तर तो पहिलाच या ठिकाणी ब्रह्मस्वरूप आहे असं लक्षात येतं. म्हणून जीव आणि देव दोन्ही सुद्धा या ठिकाणी काही परमात्माच आहे. कारण दोन्ही म्हणजे दोन परमात्मा नाही तर एकच या ठिकाणी आहे. पण उपाधी भेदामुळं जसं त्या ठिकाणी आपण बघतो की अलग अलग या ठिकाणी जसं घटामध्ये अनेक प्रकारचे त्या ठिकाणी घट असले तर आकाश जसं एकच आकाश अनेक घटामध्ये अनेक वाटायला लागलं, परंतु अनेकपणा हा खोटा आहे, एकपणाच काय खरा आहे. म्हणजे एखादा मोठा गट असला त्या मोठ्या गटामध्ये तर आकाश मोठं दिसतं, छोटा असला तर छोटं दिसतं. आणि एखादा लांब लचक घटा असला तर ते तसं दिसतं. परंतु वास्तव त्या ठिकाणी आकाश ते तसंच नाही, आकाश आकाशच आहे. तसं चैतन्य हे चैतन्यच आहे. वास्तव चैतन्यामध्ये भेद नाही. आणि भेद वाटायला लागला तर तो उपाधीन आहे आणि उपाधीन आहे म्हणजे तो खोटा भेद आहे आणि खरा खुला हा अभेद आहे असं या ठिकाणी लक्षात घेता येतं की वास्तव अभेद आहे आणि खोटा काय आहे भेद आहे. म्हणून खोट्यानं भेद आहे आणि दुःख सुद्धा खोट्यानंच आहे. कारण खोट्यानंच या ठिकाणी दुःखात्मक भ्रांती ही खरी नाही. आणि म्हणून त्यानं वास्तव आपलं स्वरूप ध्यानात घेतलं तर त्याला मी परमात्मा स्वरूप आहे असं ध्यानात घेता येतं. म्हणून जीवाला अविद्याकृत भ्रांती, देवाला मायाकृत सर्वज्ञता. म्हणून देव जो मोठा आहे तर ती उपाधी त्या ठिकाणी त्याची तशी आहे आणि जीवाची उपाधी छोटी आहे. म्हणून जीवाची उपाधी मलिन आहे, देवाची उपाधी शुद्ध आहे. म्हणून देवाची उपाधी शुद्ध असल्यामुळे त्याला ज्ञान आहे, जीवाची उपाधी लहान आहे. आणि म्हणून जीवाला काय तर इतकंच ज्ञान आहे आणि देवाची उपाधी मोठी आहे म्हणून त्याला सर्व काही जगत त्याची उपाधी आहे. आणि म्हणून देवाची उपाधी मोठी आहे आणि पुन्हा देवाची उपाधी शुद्ध सुद्धा आहे. म्हणून त्याला त्या ठिकाणी भ्रांती नाही. अशा प्रकारचं जीवात आणि देवात काही जास्त फरक नाही. आणि फरक जरी वाटला तर तो उपाधिकृत आहे. भेद वाटला तर उपाधिकृत आहे, पण वास्तव अभेद आहे. म्हणून या ठिकाणी जीवाचा देवाचा भेद
कसा आहे आणि अभेद कसा आहे, दोन्ही एक कसे आहेत आणि दोन्ही अलग कसे आहेत, किंवा दोन्ही या ठिकाणी त्यांची उंची, जीव हा खूपच छोटा वाटतो आणि देव हा मोठा वाटतो, अशा प्रकारचं जे काही आहे तर ते ह्या मायाकृत आहे. कारण मायेमुळं अशा प्रकारचं या ठिकाणी आहे. पण वास्तव दोन्ही एकच आहे. कारण असं जर नसतं तर तुकाराम महाराज नसते म्हणले की जीव अवघे देव. कारण निस्ते जीव देव नाहीत तर अवघे जीव. तर इतके जीव देव नाहीत मनुष्य देहातले, तर सगळे जीव कसे आहेत, देव आहेत. म्हणून सगळं काय जे जे भेटू होतं ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित दान मार्गा. कारण जे जे भेटत ते ते काय भूत आहे, किंवा सर्व काय विठ्ठलच आहे. विठ्ठल जरी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. म्हणून जीवात बी देव आहे, जडात बी काय देवच आहे. कारण जडात तरी जड ब्रह्मरूप आहे, जीव सुद्धा काय ब्रह्मरूप आहे. कारण ज्याला ब्रह्मज्ञान झालं त्याला त्या ठिकाणी सगळं ब्रह्माशिवाय दुसरं काही दिसतच नाही. अवघे ब्रह्मरूपादी नाही ठाव. कारण सगळं त्याला देव वाटत असतं. तुका म्हणे आम्ही देखतच नाही, देवाविना काही दुसरे ते. कारण देवाशिवाय दुसरं आम्हाला काही दिसतच नाही. म्हणून सर्व त्या ठिकाणी देवच आम्ही पाहतो आणि आम्हाला सर्व देवच अशा प्रकारचा दिसतो. कारण देवाशिवाय आम्हाला काही दिसत नाही आणि देवाशिवाय आम्ही काही पाहत सुद्धा नाही. आता त्या ठिकाणी आम्हाला आमची दृष्टी झाली, किंवा आमचा अशा प्रकारचा निश्चय आहे. आणि म्हणून देवात आणि जीवात भेद नाही. आणि तो भेद जो पाहतो तो दुःखाला कारण होतो. म्हणून या ठिकाणी जीवाचं खरं स्वरूप हे देव आहे. आणि खोट्यानं त्याला मी जे काही वाटायला लागलं तर ते खोट्यानं वाटायला लागलं, पण खऱ्यानं तो परमात्माच आहे. म्हणून त्याला श्रीगुरूला शरण जाऊन आपली जी आत्मभ्रांती काढायची असते, देवाला शरण जायची गरजच नाही. पण तरी पण वेद मर्यादा राखून राखायसाठी, आणि देव सुद्धा आपण बघतो की रामकृष्ण कृष्णा सुद्धा त्या ठिकाणी गुंडूची श्री हा गुरुला शरण गेले ती आणि शेव श्री गुरुला झाली शरण जाऊन त्यांनी सुद्धा वेगळी काय बुद्धी केलं, वेगळी. अशा प्रकारचं हम्म. आपलं ती भ्रांती नसून सुद्धा ते गुरुला शरण जाऊन त्यांनी आपलं त्या ठिकाणी वेद मर्यादेचं पालन केलं, किंवा वेदांना जे काही सांगितलेलं आहे तर ते स्वतः त्या ठिकाणी त्यांनी आचरण करून दाखविलं. म्हणजे वेद मर्यादेचं पालन या ठिकाणी देवानं करायसाठी त्यांना त्या ठिकाणी गुरु केले, किंवा गुरुसेवा सुद्धा केली. आणि ही वास्तव पाहायला गेलं तर जीवाला गरज असते, देवाला गरज नाही. खरं जसं आपण पाहतो की मास्तर सुद्धा शिक्षक सुद्धा शाळेत येतो आणि विद्यार्थी सुद्धा शाळेत येतो, परंतु विद्यार्थी हा शिक्षण घ्यायला येतो आणि मास्तर किंवा शिक्षक हा शिक्षण द्यायला येतो. कारण दोन्हीतला फरक असतो. तसे या ठिकाणी साधू संत आणि ईश्वराचे अवतार हे सुद्धा या ठिकाणी येतात, परंतु ते जसे त्या ठिकाणी त्यांना काही या ठिकाणी मुक्त व्हायचं नसतं, किंवा काही बंधन निवृत्त करायचं नसतं, तर त्यांना जसं त्या ठिकाणी शिक्षक शाळेमध्ये येतो, परंतु त्यांना काही शिक्षण घ्यायसाठी येत नाही, तशा प्रकारच्या या ठिकाणी संत सुद्धा या जगात येतात आणि ईश्वराचे अवतार सुद्धा होतात, परंतु त्यांना या ठिकाणी काही भ्रांती काढायची नाही. तर त्या ठिकाणी वेद मर्यादा रक्षण करायसाठी, किंवा ही परंपरा त्या ठिकाणी कशा प्रकारची चालेल टिकून राहावा यासाठी त्यांची तुकाराम कोण आहे? त्यांनी म्यूट बंद करा. तुकाराम, हा बरोबर बरोबर. तुकाराम म्यूट बंद करा.
हा बर. म्हणून त्यांचं ही अवतारातले कार्य असते. हे अवतार कार्य त्यांच्या अवतार कार्यातून जगाचा उद्धार असतो आणि म्हणून त्यांचा स्वतःचा काही उद्धार त्यांना करून घ्यायचा म्यूट नसतो. बंद कर. म्यूट जसं म्यूट डॉक्टर काय म्यूट बंद कर. हा दवाखान्यामध्ये येत असतो, म्यूट परंतु डॉक्टरला काही तिथं उपचार घ्यायचे नसते, तर पेशंटला दुरुस्त करायसाठी येत असतो आणि पेशंट सुद्धा दवाखान्यात येतो, परंतु म्यूट पेशंट हा उपचार घ्यायला येतो, डॉक्टर हा उपचार देण्यासाठी येत असतो. तसे जीव सुद्धा या जगात येतात, परंतु ते या ठिकाणी या संसारातून पार पडण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना बंधन आहे आणि म्हणून त्यांना या संसारातून पार पडायचं असतं, या दुःखातून पार पडायचं असतं. आणि संतांना बंधन नाही, ते सुद्धा या संसारात येतात, परंतु त्यांना त्या ठिकाणी बंधन नाही, तर ते बंधन निवृत्त करण्याचा मार्ग दाखवण्यासाठी या ठिकाणी येत असतात. किंवा कैदी पण जसं आपण बघतो की त्या पोलीस स्टेशन मध्ये येतो आणि जेलर सुद्धा येत असतो, दोन्ही पण येत असते, परंतु कैदी जो येतो तर त्याला येण्यामध्ये दुःख असतं आणि जेलरला येण्यामध्ये काही दुःख नसतं, तर उलट त्याला ड्युटीमुळे आनंदच असतो. अशा प्रकारचे साधू संत त्या ठिकाणी ईश्वर यांना कोणत्या प्रकारचं हा संसाराचं काही दुःख नसतं आणि इतर जीव जे असतात तर त्यांना ह्या संसारात काही दुःख असतं, म्हणून ते सुद्धा दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखे, कारण दोघं सुद्धा या ठिकाणी संत देव सुद्धा या ठिकाणी येतात आणि जीव सुद्धा येतात, परंतु दोन्ही जरी करता सारखी वाटली की त्यांना संसारी दिसतात किंवा ते सुद्धा सर्वसामान्यासारखंच वर्तन केलेलं दिसतं त्यांनी सुद्धा, परंतु वास्तव जर पाहिलं तर त्यांना महत्वाचा फरक जर ध्यानात घेतला तर त्यांना आत्मभ्रांती देहाच्या ठिकाणी नसती किंवा म्हणजे त्यांना सत्यत्व बुद्धी जगाविषयी नसती, म्हणून त्या ठिकाणी त्यांना बंधन नसतं आणि त्यांना बंधन नाही, म्हणून त्या ठिकाणी ते कसे आहेत तर मुक्त आहेत. आणि म्हणून जीवाला काय, तर जीवाला का बंधन आहे, कारण जीवाला बंधन व्हायचं कारण हेच आहे की जीव या अनात्म वस्तूच्या ठिकाणी आत्मभ्रांती आहे, कारण ते सर्व काही भूताचं आहे, पण त्या कार्य असणार. तुकाराम भाऊ माईक बंद करून, तुकाराम माईक भाऊ बंद कर ना. हा माईक बंद कर ना. माईक आवाज यायला. म्हणून या ठिकाणी देवात आणि जीवात हाच या ठिकाणी थोडा फरक, आणि हा फरक म्हणजे थोडा वाटला परंतु हा खूप मोठा फरक आहे की जीवाला भ्रांती आहे आणि देवाला किंवा संताला काही भ्रांती नाही, आणि म्हणून जीवाला काय करायचं असतं तर आपली भ्रांती करायची असते. भ्रांती जर गेली तर मग त्याला मीच परमात्मा आहे अशा प्रकारचं तो घोषणा करीत असतो. मी वासुदेव तत्वतः कळो येईल विचारिता, आणि हे संताला सुद्धा माहित आहे, नुसतं माहीतच नाही तर याच्याशिवाय ते काही बोलतच नाही, कारण ज्यांना खरं कळालं तर तो खऱ्याच्या महिमेत असतो किंवा त्या ठिकाणी त्याला त्याच्याच त्या ठिकाणी आनंद असतो, तो दुसऱ्या कशामुळे तरी आनंदित नसतो किंवा दुसरा काहीतरी त्याला काही महिमा वाटत नाही, कशाचा मोठेपणा वाटत नाही, तर तो आपल्याच महिमेत असतो की मी वासुदेव तत्वता कळवेल विचारिता, आहे ठाऊक सभागी संता, म्हणून जे सभागी संत आहेत, कारण सभागी संत नाभागी संत त्याच्यामध्ये महाराज सांगत असते की जे पोटा पाण्यासाठी मोठेपणासाठी त्या ठिकाणी परमार्थ करते का, तर त्यांना अभागी संत म्हणलं पाहिजे. आणि जे देवासाठी किंवा स्वतःचा उद्धार करायसाठी त्या ठिकाणी परमार्थ करते तर त्यांना सहभागी संत
अशा प्रकारचे किंवा जे या जगाच्या उद्धारासाठी या सर्व त्या ठिकाणी जगतामध्ये वावरते, तर ते सहभागी संत आहेत. म्हणजे केवळ पोटा पाण्यासाठी, मोठेपणासाठी कोणाची स्तुती करणं, कोणाला त्या ठिकाणी गोड बोलून त्यांचे घर घालणं, अशा प्रकारचे त्या ठिकाणी जे काही साधू झाले आणि ते या ठिकाणी अभागी संत आहेत. कारण वेश तर धारण केलाय साधू महाराज म्हणून घेते, परंतु त्यांना त्या ठिकाणी जगाकडून काहीतरी अपेक्षा आहे. कारण जे खोट आहे असं नाही कळाल्यामुळं जगातूनच मला काहीतरी मिळावं अशी अपेक्षा घेऊन त्या ठिकाणी साधूच्या वेशाचं, संतांच्या वेशाचं विटंबना त्यांनी केलेली असती. म्हणून आशयाला सहभागी संत नाही म्हणले, तर ते अभागी संत आहेत. आणि त्या म्हणून या ठिकाणी सांगितले की आहे ठाऊक सहभाग्या संता, नाही दुजा आणि मागुता गा. म्हणून सहभागी संताला हे माहित आहे आणि बाकीच्याला अशा प्रकारचं ही माहिती नाही. कारण त्यांना जी माहिती आहे तर ती खोटी माहिती आहे. संसारी लोकांना तर त्या ठिकाणी संसार सत्य म्हणून या ठिकाणी ते बसलेत आणि वास्तविक संसारात अनेक प्रकारच्या आपत्ती, दुःखी सहन करून पुन्हा पुन्हा एक दिवस कधीतरी आपल्याला सुखाचा येईल आणि केव्हा तरी आपण एक दिवस हे दुःख आपलं संपत अशी वाट पाहण्यामध्ये आयुष्य संपत. पण दुःख हे संपत नाही, दुःख तसंच राहतं. तर उलट या ठिकाणी जेवढं जेवढं संसारामध्ये आसक्ती अशा प्रकारची वाढत जाईल, तेवढं तेवढं दुःख वाढत जातं आणि हा वाट पाहतो की आपलं केव्हा तरी आता जमन आणि कुठंतरी आपलं धुरण टेकन, आपलं दुःख जाईल. अशा प्रकारचे या ठिकाणी याला एक अशा कल्पना या ठिकाणी मनामध्ये धरून तो जोमानं संसार करतो आणि अशा प्रकारचा शेवटी त्या ठिकाणी त्याला इच्छित त्याचं प्राप्त होत नाही आणि सुखाची जी इच्छा आहे तर ती तशीच राहून जाते आणि शेवटी त्याला हे शरीर सोडावं लागतं. आणि याचं जो संतांच्या संगतीत नाही आला तर त्याला तो कशाला तरी खरं मानून किंवा काहीतरी त्या ठिकाणी मिळाल्यावर मी सुखी होईल असं त्या ठिकाणी भ्रमामध्ये राहूनच अनंत या ठिकाणी दुःख झेलायला लागलाय आणि ह्या संसाराला मी माझं खरं समजून याला या ठिकाणी याच्याशी मैत्री केली किंवा याच्याशी त्या ठिकाणी सत्यत्व बुद्धी ठेवून हा वावरायला लागलाय आणि हेच याला दुःखाला कारण आहे. आणि म्हणून या ठिकाणी संताकडे गेल्यावर जसं या ठिकाणी संत सांगत असते की दुःखाचं कारण तू या ठिकाणी तुला विसरलास, तू कोण आहे अशा प्रकारचं ध्यानात घेतलं तर तुला सहज लक्षात येईल की मी या ठिकाणी जर शरीर नाही तर शरीराला मी म्हणलं हेच मी भ्रांती आहे आणि आता मी जर याच्याहून वेगळा आहे तर मी माझा संबंध हा कोणासोबतच नाही. तर मी या ठिकाणी कसा आहे अलिप्त कमळ जरी जैसे की मी या सर्वाहून कसा आहे अलिप्त आहे आणि कोणाची नगडे संबंध आहे शुद्ध बुद्ध ठाईचे ठाई. कारण कोणासंगच माझा संबंध नाही, मी शुद्ध आहे आणि म्हणून या ठिकाणी मला असं वास्तव ध्यानात घेणं आणि हीच माझ्या कल्याणाचा मार्ग आहे किंवा उद्धाराचा मार्ग आहे. आणि म्हणून जीवाला प्रयत्नानं अशा प्रकारचं संतांच्या संगतीनं विचारानं आपली मुक्तता सिद्ध असलेली लक्षात घेता येते आणि ईश्वराला भ्रांती नसल्यामुळं, कारण भ्रांती का नाही तर तेच आपण बघितलं की ईश्वराची उपाधी कशी आहे शुद्ध आहे म्हणून त्याला भ्रांती नाही, म्हणून त्याला सहजच त्या ठिकाणी ज्ञान असतं आणि जीवाला ते प्राप्त करून घेता येतं आचार्याच्या संगतीमध्ये, संतांच्या संगतीमध्ये. आणि असं प्राप्त करून घेतलं की त्याला सुद्धा त्या ठिकाणी मी चैतन्य स्वरूप आहे आणि या सर्वांचा अधिष्ठान असणार जे काही सर्वदत्त जे सर्वत्र सदा सम जे जाणमात्र नाही विषम आयसे जाण किती अति दुर्गम त्याची भेटी झाली भाग्य परम. कारण असे जे काही संत आहेत तर त्यांची भेटी होणं
हेच या ठिकाणी भाग्य आहे. नाही परम अशा प्रकारचं भाग्य आहे. कारण संतांची भेट होणं म्हणजे बहु अवघड असे संत भेटी परिजग जेठी करुणा केली. कारण ईश्वरानं कृपा केल्याशिवाय ह्या गोष्टी घडत नाही. कारण ईश्वर कृपा करतो. म्हणून ईश्वराची कृपा झाली म्हणून तर संताकडे आलो. आता त्या ठिकाणी ईश्वरा संतांकडे जो येईल त्याला ईश्वर सेवेची गरज नाही. म्हणून असं प्रकार सांगितलेले. कारण ईश्वर सेवा केली त्याने. आता करीत असेल ती गोष्ट त्या ठिकाणी वेगळी आहे. परंतु आता त्या ठिकाणी जसं महाराज सांगत असते की आता एखाद्या मुलीचं लग्न करून दिलं तर तिला आता मायबापाची सेवा करायची गरज नाही. कारण तिनं पतीची सेवा केल्यानंतर तीच सेवा त्या ठिकाणी आई वडिलांची सेवा केल्या सारखं त्या ठिकाणी आहे. किंवा आई वडील सुद्धा तिच्या त्या सेवेमध्ये तृप्त असतात. म्हणून हे जसं या ठिकाणी ईश्वराची सुद्धा ही जी इच्छा आहे की जीवाना संतांची संगती करून त्यांना त्याचा विवेक जागृत करून स्वतः मी ब्रह्मस्वरूप आहे, मी या सर्वांचा अधिष्ठान आहे, अशा प्रकारची गर्जना करा. तसं शिवमानं त्या ठिकाणी त्या मेंढ्यामध्ये राहून त्याचा मार खाण्यापेक्षा मी शिव आहे अशी गर्जना केल्यानंतर त्याला त्या ठिकाणी आता निर्भयता प्राप्त झाली. किंवा त्याला जे काही पहिलं दुःख होतं ते त्याला राहिलं नाही. की तो पहिला जखडून गेला होता किंवा त्याला धाक होता, त्या अंगाराचा धाक होता किंवा त्या मेंढऱ्याचा सुद्धा त्रास होता आणि काहीतरी स्वतःला त्या ठिकाणी लहान समजून बसल्यामुळं तो दुःख भोगीत होता आणि निर्बल, लहान आहे, निर्बल आहे असं समजून त्या ठिकाणी तो वागत होता. म्हणून तशा प्रकारचा जीव सुद्धा स्वतःला मी मरणार आहे, मी या देहा एवढाच आहे, मी लहान आहे आणि मी अशा प्रकारचा परिच्छिन्न म्हणजे देहा एवढाच मी आहे. जसं घटातला आकाश तर म्हणू लागलं की मी एवढाच आहे, मी घटाच्या बाहेर नाही, मी एवढाच आहे म्हणल्यावर हे त्याचं परिच्छिन्नपणा. वास्तविक आकाश केवढा आहे तर ते कुठं जरी असलं तरी त्या ठिकाणी ते आकाशच आहे. तसं या ठिकाणी चैतन्यच असतं ते आणि चैतन्य जे असतं तर ते ब्रह्मच असतं. म्हणून प्रत्येकाची ब्रह्मस्वरूपता सिद्ध आहे. पण कल्पनेनं त्या ठिकाणी ते आत्मभ्रांती असल्यामुळं त्याला मी ब्रह्म म्हणायची हिंमत येईना किंवा ब्रह्मरूपता असून सुद्धा त्याला त्या ठिकाणी लक्षात येत नाही. त्यासाठी ही भ्रांती ही जावं लागत असती आणि भ्रांती ही संतांच्या संगतीमध्ये जात असते आणि ती काढणं हेच मनुष्य देहातल्या जीवाचं परम अशा प्रकारचं कर्तव्य आहे आणि त्यानं मनुष्य देहात येऊन हेच काम केलं पाहिजे आणि आपली भ्रांती गेली म्हणजेच आपलं कल्याण झालं. काहीतरी पैसा वाढला, धन संपत्ती वाढली, काहीतरी लौकिक वाढा, प्रतिष्ठा वाढली, सगळं वाढलं पण हेच मिळायसाठी जर जगत असला तर एक दिवस काळाचा त्या ठिकाणी वेळ येईल आणि तो काळ कधी घेऊन जाईल काही सांगता येत नाही. काळाची ओढी पडेल बा जेव्हा आणि मग तेव्हा या ठिकाणी सगळं काही आरबळून जाईल आणि काहीच या ठिकाणी हाताला येणार नाही आणि मग तर त्या ठिकाणी ज्याला मी माझं खरं म्हणत होता ते सर्व त्या ठिकाणी जसं आकाशाच्या ठिकाणी ढगाळ दिसते आणि ते ढग कधी वाऱ्यानं कुंकड जातील काही सांगता येत नाही. अशा प्रकारचा हा संसार सुद्धा कवाशी कुंकड काय होईल काही सांगता येत नाही. म्हणून हे दिसत असतानाच जेव्हा दिसायला तेव्हाच हा ढगासारखा कल्पित आहे. आकाशाच्या ठिकाणी ढग दिसते परंतु ते ढग जसे त्या ठिकाणी त्या आकाशाचा ढगाचा काही एक संबंध नाही. ते एक कल्पित आहे किंवा एका वाऱ्याच्या झुळक्यामध्ये कुंकट त्या ठिकाणी निघून जातील काही सांगता येत नाही. तसा हा प्रपंच सुद्धा असाच आहे. म्हणून याच्यातलं काही एक त्या ठिकाणी सत्य नाही आणि म्हणून ही कल्पित वस्तू आहे आणि यांचा मी माझा अशा प्रकारचं छंद धरणं किंवा यांना मी माझं खरं मानणं हेच या ठिकाणी आत्मनाशाला कारण आहे किंवा हे दुःखाला
कारण ठरतं. यासाठी पुन्हा पुन्हा विचारानं आपल्याला ही भ्रांती काढता येते आणि म्हणून भ्रांती काढायसाठी विचार करायसाठी आपण काल दृष्टांत बघितला होता की जसं बाहेर पाहायचं असलं तर खिडक्या लागत्या आणि आतल्या आत पाहायला खिडक्याची गरज नाही. तसं अंतःकरण शुद्ध करायसाठी किंवा अंतःकरणात मी कोण आहे लक्षात घ्यायसाठी इंद्रियाची सुद्धा गरज नाही. कारण बाहेरचं ज्ञान व्हायसाठी इंद्रियाची गरज असते. म्हणून ब्रह्मज्ञान होण्याची रीती असा एक विषय या ठिकाणी आपण काल परवा बघितला की ब्रह्मज्ञान बाह्य ज्ञान व्हायला इंद्रिय घ्यावं लागते. तसं बाहेरचं बघण्यासाठी खिडक्याची गरज पडते. परंतु घरातल्या घरात पाहायला खिडक्याची गरज नाही. की जसं त्या ठिकाणी आपल्याला इथे डोळे बंद करून सुद्धा मी कोण आहे हे लक्षात आपण घेऊ शकतो. म्हणून इंद्रियाला इंद्रियाद्वारे जर पाहायचं म्हटलं तर ते बाहेरच. परंतु इंद्रियाला सोडून आपल्याला या ठिकाणी अंतःकरणात सुद्धा लक्षात घेता येतं मी कोण आहे आणि म्हणून या ठिकाणी मी काय वस्तू आहे. म्हणून मी कशी वस्तू आहे त्या ठिकाणी माझ्यासारखं काहीच नाही. अग्नी कसा आहे तर कोणत्या जळताना सारखा आहे तर चंदनासारखा आहे का एखाद्या दुसऱ्या एखाद्या युवराच्या वावली सारखा आहे. तर सांगता त्या ठिकाणी अग्नी कशासारखाच नाही तर अग्नी कसा आहे जाळणार आहे आणि हे सगळं काही जळतं नाही. तसा मी कसा आहे तर जाणणार आहे. हे सगळं जाणण्यात येणार आहे आणि हे सगळं पुढे जर पाहायला गेलं तर हे कल्पित आहे आणि मी आता वास्तव अशा प्रकारचा असणारा सत्य आहे. हे सर्व काही कल्पित आहे. माझ्याच अधिष्ठानावर हे सर्व भासलेलं आहे. जसं स्वप्नामध्ये अनेक प्रपंच दिसला परंतु वास्तव तिथं काहीच कळालं नाही की हे त्या ठिकाणी आहे. आता जेवढा हा प्रपंच खरा वाटला लागला तेवढाच तिथं खरा वाटला. पण जागा झाल्यावर आपण तितकं जोरात सांगितलं की हा स्वप्न प्रपंच तेव्हाच नव्हता आता तर राहिलाच नाही. कारण असं त्या ठिकाणी स्वप्नाविषयी जो काही चुकीचा समज झाला होता तर तो जागा झाल्याबरोबर आपल्याला कोणी जरी म्हणलं तरी सुद्धा आपण त्या स्वप्नाला खरं मानित नाही. कारण आपल्याला माहिती आहे की ते आता राहिलं नाही आणि म्हणजे ते तेव्हाच या ठिकाणी नव्हतं आणि आपण त्याला खरं मानून फसलो. अशा प्रकारचं जागृती आल्यानंतर लक्षात येतं. तसं ही आत्मजागृती आल्यानंतर हा प्रपंच मी जेव्हा त्या ठिकाणी बघितला तेव्हा सुद्धा हा खरा नव्हता किंवा जेव्हा याला खरं म्हणत होतो तेव्हा सुद्धा खरा नव्हता. परंतु खरं मानणं हेच मला मी फसविलं किंवा माझ्यानंच मी दुःखी झालो. वास्तविक आता तर नाहीच परंतु हा पूर्वी सुद्धा नव्हता. म्हणून प्रपंच हा नाही जाणार. एकाकार वृत्ती झाली. कारण प्रपंच नावाची वस्तू सिद्ध नाही आणि आहे तर ते मीच आहे आणि मीच आहे म्हणजे प्रपंच नाही. कारण प्रपंच रूपानं जसं अलंकार रूपानं काय असतं सोनच असतं तसे हे सगळं काय विज्ञान जो हा विज्ञानात्मक भाव तया विपरीता झाला वाव लागला जो पाहो तो ज्ञान तोच. कारण पाहायला गेलो तर मग या ठिकाणी मीच या ठिकाणी आहे असं आपल्याला विचारानं कळत असतं. म्हणून या ठिकाणी आता पसायदान होईल. आता विश्वात्मकी देवी हिने वागयज्ञ तोषावे तो सोनी मज घ्यावी पसायदान जे घळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र युहांचे दुरितांचे ते मिळजावो विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो देवांची रतो ते लावो प्राणी जात वर्षोत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मादेयाळी अनुवर्त भूमंडळी भेटतो तया होता चला कल्पतरुजी आरो चैतना चिंतामणी जे गावो बोलती जे अर्णो पियुष्यांचे चंद्रमेधी अलांछन मार्तंड जे तापैन ते सर्वै सदा सज्जन सैरे होती किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नितीन लोकी भजितो आदि गोळकी अखंडित आणि ग्रंथो भजिवे विशेष लोकी दृष्टा दृष्ट विजय वा म्हणे
येथवणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान कसा हो. येणेवर ज्ञानदेव सुखिया येणेवर ज्ञानदेव सुखिया झाला. पुंडलिकावते हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्वांना रामकृष्ण. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. प्रवचन चांगलं झालं. हॅलो, बोला बोला ना. प्रवचन चांगलं झालं म्हटलं. हो, सांगितलं आपलं पुढे. छान झालं. छान आहे प्रवचन. पहिल्यांदा ऐकलं पहिल्यांदा. बर बर बर. हा, चांगलं आहे. रामकृष्ण हरी. छान. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. छान आहे, छान. ठीक आहे महाराज. हो, रामकृष्ण. राम पाटील.